पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पदभार घेऊन जवळपास वर्ष होते। या वर्षभराच्या काळात त्यांनी 2 मोक्कांतर्गत कारवाया केल्या असून 7 MPDAच्या कारवाया केल्या, 7 टोळ्यांना हद्दपार केले। 7 टोळ्यांमध्ये 31 आरोपींचा समावेश आहे। या सर्व कारवाया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर आणि पोलीस नाईक अनिश शेख यांनी ही कामगिरी केली आहे। सरदेशपांडे यांनी अधीक्षक पदाचा पदभार घेतल्याच्या आत जवळपास वर्ष होत आलं। प्रथम मोक्काची कारवाई पंढरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत करण्यात आलेल्या वाळू तस्करांवर करण्यात आली। या टोळीवर चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। ग्रामीण पोलिसांनी टोळी प्रमुख बबलू प्रक्षाळे यांच्या 5 साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली। मोक्काची दुसरी कारवाई टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या टोळी प्रमुख निखिल बाळू चव्हाण व त्याच्या 3 साथीदारांवर करण्यात आली। MPDAच्या 7 कारवाया करण्यात आल्या, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 7 टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या। यामध्ये 31 आरोपींना हद्दपार करण्यात आले। यामध्ये वाळू तस्कर, शरीर विषयक गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी आहेत। महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम 56 प्रमाणे हद्दपारीच्या 62 जणांविरुद्ध प्रस्ताव संबंधित प्रांत कार्यालयात सादर करण्यात आलेत। महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम 57 प्रमाणे 12 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात सादर करण्यात आलेत। यामध्ये झोपडपट्टी दादांचा सुद्धा समावेश आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।